नमस्कार मित्रमैत्रिणींनो, येत्या 2024च्या अनंत चतुर्थी दिवशीचा उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल, पण या काही गोष्टी आहेत किंवा काही कामे आहेत तीच तुम्ही चुकूनही करू नका. तर ती कोणती आहेत आणि कशा प्रकारे अनंताचा धागा या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या हातामध्ये बांधू शकतो या संदर्भात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चातुर्मास हा व्रतवैकल्य व सण उत्सवांचा काळ मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्यांची रेलचेल असते बघा. भाद्रपद महिन्यामध्ये हरतालिका पूजन, गणेश चतुर्थी, गौरी पूजन, राधाष्टमी अशा प्रकारचे वेगवेगळे सण आपण साजरे करतो. हे केल्याच्या नंतर भाद्रपद चतुर्थीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे आणि अनंत चतुर्थीचा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी आपण आपल्या घरगुती गणेशाचं विसर्जन करत असतो. तर प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी उपवास करून आपण भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करतो. तर या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जात असल्यानं अनंत चतुर्दशीचं महत्त्व आणखीनच वाढतं मैत्रिणींनो. ज्योतिषाचार्य सांगतात की अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंनी 14 लोकांच्या रक्षणासाठी 14 रूप धारण केले होते. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी व्यक्ती संकल्प घेऊन हातामध्ये 14 गाठी घेऊन एक धागा बांधू शकतात. तर हा धागा लाल रंगाचा असावा. हा धागा बांधल्यामुळे संकटाचा नाश होतो, घरात सुखसमृद्धी राहते आणि यावर्षी अनंत चतुर्थीचा उपवास हा 17 सप्टेंबर रोजी आहे. तर गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केलं जातं आणि तसंच या दिवशी काही गोष्टी खाण्यास मनाई असते बघा. तर भगवान श्री विष्णूंना अनंत संबोधलं जातं, त्यामुळे या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असं सुद्धा म्हटलं जातं. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं. हे व्रत आचरणामागं विशिष्ट कारण आहे, कारण उद्देश असल्याचं सांगितलं जातं. या व्रताचरणामध्ये श्री विष्णूंसह शेषनागाचं सुद्धा पूजन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर मैत्रिणींनो, या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते आणि पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे. या धाग्यामध्ये 14 गाठी मारल्या जातात. तर हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो. स्त्रिया आपल्या डाव्या हातामध्ये आणि पुरुष आपल्या उजव्या हातामध्ये हा अनंताचा धागा बांधू शकतात. अनंत धागा बांधल्यानं सर्व दुःख आणि संकट दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. अनंत चतुर्दशीचं महत्त्व, अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतामध्ये आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते आणि त्यानंतर त्यांना 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले होते. अनंत चतुर्थीचा उपवास कधी या दिवशी केला तर या दिवशी तुम्ही हे पदार्थ चुकूनही खाऊ नका आणि हा आहे शुभ मुहूर्त. तर मंगल कार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण विघ्नहर्ता म्हणजे श्री गणपतीची पूजा आराधना करतो. आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे प्रथा ही. तर भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचं पूजन केलं जातं. तसंच विविध मंडळांमधून सार्वजनिक पद्धतीने सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचं विसर्जन हे अनंत चतुर्दशी दिवशी केलं जातं. पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. तसंच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते आणि या दिवशी विधिवत गणरायाला आपल्या लाडक्या निरोप दिला जातो. यामुळे काय होतं तर पुण्यप्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आता ही पूजा कशी करायची बघा आपण विसर्जनाची. सुरुवातीला श्री गणेशाची पूजा करायची. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे आपले गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करायची. गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर गणपतीला नवीन वस्त्र अर्पण करायची. एका कपड्यामध्ये सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यायचे आणि या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवायच्या. विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करायचा.
त्याच्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात अनावधानाने आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या झालेल्या चुकांबाबत आपण गणपतीकडे क्षमा याचना करायची. गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू सर्व विसर्जित कराव्या. आता या विसर्जित करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीमेय इष्टकाम प्रसिद्धर्थ पुनरागमनाय च, अशी गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणायचा आणि मूर्तीला अक्षदा अर्पण करायच्या. म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेलं जे देवत्व असतं ते विसर्जित होतं आणि त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडीशी पुढं सरकून ठेवायची. मग मूर्ती उचलायची आणि समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करायचे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या दिवशी मीठ अजिबात खाऊ नये. कारण या दिवशी मीठ खाल्ल्यानं घरामध्ये जाणारी दरिद्रता येते, नको त्या गोष्टींवर खर्च होतो, आजारपण वाढतं, घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो बघा. त्यामुळे लक्ष्मी घर सोडून निघून जाते आणि नकारात्मकता वाढत असते. निश्चितच अशी जागा लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळं शास्त्रामध्ये अनंत चतुर्थी दिवशी मीठ खाण्याला सक्त मनाई आहे. त्यामुळं तुम्ही या दिवशी मीठ खाणं वर्जित करायचं आहे. जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ हे खाऊच नये. मात्र जे उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये. यामुळे संपूर्ण परिवारावर नकारात्मक प्रभाव याचा पडत असतो. तसंच या दिवशी काळे कपडे तुम्ही परिधान करू नका. कारण या दिवशी काळे कपडे परिधान केल्यामुळे काळा रंग आपल्या शरीरातील ऊर्जा शोषून घेण्याचे काम करत असतो आणि काळा रंग परिधान केल्यानं आपल्यावर नकारात्मक शक्तींचा लवकरात लवकर प्रभाव पडतो आणि त्यामुळं या दिवशी या गोष्टींची तुम्हाला विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करावा. कारण भगवान गणेश आणि भगवान विष्णू यांना पितांबर वस्त्र आवडतं. त्यामुळं या दिवशी चतुर्थीच्या तिथीला म्हणजे 17 सप्टेंबर या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आजचा दिवस भगवान विष्णूंनाही समर्पित असतो. म्हणून आपण भगवान विष्णूंचीही जास्तीत जास्त आराधना, सेवा, उपवास करायचा आहे. तसंच कथासुद्धा वाचायच्या आहे. यामुळं शुभ फळांची प्राप्ती होते. तसंच या दिवशी 14 गाठी बांधलेलं विशेष रक्षासूत्र धारण करावं. भगवान विष्णूंच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर करतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी हे उपायसुद्धा तुम्ही करू शकता. अनंत चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करायचा आहे. तो कोणता पाहूयात. अनंत चतुर्थीच्या दिवशी हातात अनंतसूत्र धागा बांधावा. ते बांधल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि आपल्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत असतं. आता हा धागा 14 गाठींचाच का असतो आणि काय आहे ह्या धाग्याचं महत्त्व ते सांगते. अनंत चतुर्थीला बांधलेला 14 गाठीचा धागा हा 14 लोकांचं प्रतिनिधित्व करतो. यामध्ये भूलोक, भुवरलोक, स्वरलोक, महलोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, अटल, विठ्ठल, सतल, रसातल, तलताल, महातल आणि पातलोक यांचा समावेश होतो. अनुष्ठाप्रमाणे आपण हा धागा बांधून अनंत चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि उपासना करायची आहे. यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होतं. या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ ही प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करत असते. रेशमी धागाने बनवलेला हा धागा माणसाचं संरक्षण कवच होतं आणि तो बांधल्यानंतर भीतीपासून सुद्धा मुक्ती मिळते. असं मानलं जातं की जी व्यक्ती 14 वर्ष सातत्याने सर्व नियमांसह पूजा करते आणि अनंतसूत्राचा 14 गाठी धागा बांधते त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची सुद्धा प्राप्ती होते. त्याला सर्व सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आरोग्याची प्राप्ती होते. तर या काळामध्ये पांडवांनी आपलं वचन पूर्ण करण्यासाठी जंगलामध्ये वास्तव्य केलं होतं आणि त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे आणि तुम्हाला तुमचं राज्य
परत मिळवायचं असेल ना तर तुम्ही अनंत चतुर्थीला हे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूंची पूजा करा। हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल। आणि यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिरला व्रताचं महत्त्व सांगितलं आणि कथाही सांगितली। यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्थीचं व्रत केलं आणि पांडवांना त्यांचं राज्य परत मिळालं। अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही तो, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती। भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं। मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केलं जातं। या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचंही पूजन केलं जातं। कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा तुम्हाला जर सापडला तर हे व्रत तुम्ही अवश्य करा, कारण सन 2024 17 सप्टेंबर 2024 या दिवशी आहे अनंत चतुर्दशी व्रत, आणि या दिवशी हे व्रत नक्कीच तुम्ही आचरणात आणावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।